नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। दिनांक 5 जुलै 2026 रोजी मोझरीत भाट समाजाचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प। राज्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण। भाट समाज वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने मोझरी येथे आयोजित 2 दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। वंशावळ जपू, वसुंधरा जपू या ब्रीदवाक्याखाली आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला। यावेळी वटवृक्ष, पिंपळ, कडुनिंब, वड आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई कोकण विभागातील राज्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत एक भाट एक वृक्ष ही मोहीम राज्यभर राबविण्याचा संकल्प केला। प्रदेशाध्यक्ष विनायकरावजी सूर्यवंशी यांनी भाट समाज हा इतिहास जपणारा समाज असून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे। मोझरी येथून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याचा आमचा मानस आहे, असे सांगितले। प्रदेश महासचिव अरविंद शिंदे यांनी प्रत्येक समाजबांधवाने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले। 2 दिवसीय आढावा बैठकीत भाट समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक विकासाबाबत सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। यावेळी गुरुकुल मोझरीचे प्रमुख रविदादा मानव यांनी राष्ट्रसंतांच्या कार्याची माहिती देत समाज विकासासाठी मार्गदर्शन केले। तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गुरुकुंज आश्रमाचे सचिव जनार्दनजी बोथे गुरुजी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। भाट समाज वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। छायाचित्र मथळा, मोझरी येथे अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करताना